हॅलो, हाय, नमस्कार. इथे ना घरातली कामं आवरायची होती. दोन्ही बेडचे बेडशीट चेंज केले आणि ऊन खूप छान होतं आज म्हणून ब्लँकेट धुवायला टाकलं. बेडशीट धुवून घेतल्या, वाळवत घातल्या आणि नंतर मग दार क्लोज करून पडदा लावते कारण ऊन खूप जास्त आहे म्हणून. त्यामुळे ना हॉल सगळा गरम होतोय. नंतर इथे लगेच लागले लंच करायला. हा लातूर स्पेशल निलंगा राईस आहे. मी एक वेळेस पार्सल आणून खाल्लं होतं, छान वाटलं. टेस्टला खूप छान आहे म्हणलं ट्राय करू, बघू आपण बनवून बघू कसा बघतो. छानपैकी बनला होता. नंतर मग बरीचशी कपडे होती आज वॉश करून टाकायची. हँडवॉशची होती, मशीन वॉशची होती. सगळी कपडे उन्हात सुकू घातली म्हणजे लवकर टाकलं ना सुकून जातील सायंकाळी. मग इकडे आले किचनमध्ये. बरीचशी कामं माझी किचनची पण पेंडिंग होती. मध्ये मध्ये काहीशी कामं असतात जी की म्हणजे स्वयंपाक करते अशी बरीचशी कामं असतात. तर ही जी ऑइलच्या बॉटल होत्या त्या दोन्ही मी घासून ठेवलेल्या पण सुकत नव्हत्या, त्यामुळे उन्हामध्ये नेऊन ठेवल्या. मला सायंकाळपर्यंत 2-3 तास ऊन राहील तोपर्यंत सुकून जातील. नंतर मग इथे किचनमध्ये आले आणि मूग रात्री मी भिजू घातले होते. सकाळी त्याची पेस्ट बनवून घेतली आणि नंतर इथे मुगाचे दोशे चिले तुम्ही म्हणू शकता, पण मी पातळ दोशासारखेच बनवले होते आणि खूप छान बनले होते. आणि इझिली म्हणजे आपल्या दोशासारखे पण रिमूव्ह होतात, असं नाही आहे की ते चिटकून बसतात. तव्याला खूप छान बनतात, टेस्टला पण छान. गरम गरमच छान लागतात, थंड झाल्यावर अजिबात चांगले लागत नाहीत हे दोशे. तर इथे चटणी आहे, मुगाचे दोशे आहेत आणि सोबत आहे निलंगा राईस आणि अशी आहे माझी सिम्पलसी लंच थाली, हेल्दी लंच थाली तुम्ही म्हणू शकता. तर ह्यासोबतच आले मी व्हिडिओच्या एंडला. भेटते नवीन शॉर्टमध्ये, तोपर्यंत बाय.